नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि सकाळची वेळ आहे. तर इथे गणपती बाप्पाची आरती करायची होती मला. सकाळी राघव झोपला होता आणि इथे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे सकाळी देवाला हार वगैरे घातला आहे आणि सर्व फुलांनी मी सजवून ठेवलं होतं. आणि माझं घरातलं दूध वगैरे संपलं होतं. राघवला सध्या मी फ्रेश मिल्क देते. सो मी चालली होते ग्रोसरी शॉपिंगला खाली सुपर मार्केटमध्ये. आणि गाऊ होती घरी. गाऊला अभ्यास करायला लावलं होतं आणि राघववर लक्षही ठेवायला लावलं होतं. तर इथे गाऊचा चालला होता हॉलिडे होमवर्क. उन्हाळ्याच्या सुट्टीचा जो अभ्यास दिला होता स्कूलमधून, तर तो फिनिश करण्याचं काम चालू होतं. असं नाही करायचं राघव. फर्स्ट टाइम मध्ये टी काढू दे, बट तो सगळे वॉल खराब करून ठेवेल आपल्या. पेपर कुठे आहे तुझा? पेपर दे त्याचा. हा घे, पेपर वर कर. धर धर पेपर घे. पेपर वर ड्रॉ कर. ओके. हा काय? पेपर वर ड्रॉ कर. पेपर वर ड्रॉ करायचं. ओके. रीडिंग करतोय तू. रीडिंग करतोय तू. हो करू दे. आता आपण कलरिंग करून घेऊ. करा, ड्रॉ करा. त्याच्यावर करा ड्रॉ. नाही
आणि इथे मी श्रीखंडाची तयारी करत होते. तर आदल्या दिवशी दुपारी मी इथे 2 किलो योगर्ट आणलं होतं, म्हणजे दही, आणि ते छान कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवलं. आणि दुसऱ्या दिवशी मला बनवायचं होतं श्रीखंड. सो आदल्या दिवशी मी प्रिपरेशन करून ठेवली होती. आणि इथे मी बनवत होते मोदक. तर एकदम सिंपल मोदक बनवत होते. तर मी एक नारळ फोडून घेतला, मिक्सरला बारीक केला, त्यामध्ये गूळ ॲड केला आणि सोबतच थोडासा रवा ॲड केला होता. कारण राघवला मोदक आहे तर ते प्रचंड आवडतात. देवापुढे ठेवले की त्याचं एक एक जाऊन खाण्याचं काम चालू असतं तिथे. सो मी रोज मोदक बनवत होते आणि प्रसादाला वगैरे संपत होते मोदक. सो खूप छान वाटत होतं ॲक्च्युली. घरामध्ये गणपती बाप्पा आहेत आणि मोदक बनवायचे, त्यात राघवलाही आवडत होते मोदक. आणि इथे राघवला मी जो नारळ फोडला होता मोदक बनवण्यासाठी, तर त्यामध्ये थोडंसं पाणी निघालं होतं, तर ते प्यायला दिलं होतं. आणि त्याला खूप आवडतं, नारळामध्ये जे पाणी निघतं ते गोडसर लागतं ते पाणी. आणि यानंतर माझ्या काही मैत्रिणी आल्या होत्या दर्शनासाठी बाप्पाच्या. तर त्यांच्यासोबत थोड्याशा गप्पा वगैरे झाल्या. आणि यानंतर संध्याकाळी गावचा क्लास चालू होता ऑनलाईन. आणि इथे मी स्वयंपाक वगैरे करून घेतला पटपट, कारण मला जायचं होतं मैत्रिणीकडे गणपती बाप्पाच्या दर्शनाला. नमस्कार मंडळी, आणि आता संध्याकाळ झाली तर आम्ही चाललेलो आहोत आमच्या बिल्डिंग मधले गणपती बाप्पा पाहायला. आणि सोबतच आमच्या शेजारच्या एका बिल्डिंग मध्ये आमची एक मैत्रीण राहते, तर तिच्याकडे गणपती बाप्पा आहे, तर तोही तुम्हाला दाखवणार आहे. आणि आम्ही आता 6:30 वाजले, तर एका तासामध्ये जाऊन येणार आहे, कारण माझ्याकडे एक गेस्ट येणार आहेत पुन्हा. तर माझे मिस्टर इथे ऑफिसवरून, मग त्यानंतर आम्ही आरती करू. आणि इथे गाऊ देखील मस्त रेडी करून चालवले गाऊला, आणि राघवलाही. कम कम. तर पहिल्यांदा तुम्हाला घेऊन जाणार आहे वैशाली ताईकडे, तर नाशिकचे आहे. आणि इथे आहे आमच्या वैशाली ताईचा गणपती बाप्पा. मस्त डेकोरेशन केलंय. आणि तू नाशिकची ना ताई? हो, सासर. आणि माहेर कल्याण मुंबई. खूप छान ना. तो मोदक चोर आहे. कोणाला पाहिजे इकडे हळदी कुंकू हे बोट आपण अशी कलरतीच कळणार ना बळाबाई. ते पायाशी हे कर म्हणजे तुला इझी होईल. हा नमस्कार मंडळी, तर आता आम्ही चाललेलो आहोत सुप्रियाकडे. आणि ती माझी मैत्रीण आहे, तर तीही नाशिकचीच आहे. चला तुम्हाला दाखवते माझ्या मैत्रिणीचा गणपती बाप्पा.
आणि यानंतर सुप्रिया आणि मी दोघी अशाच गेलो होतो शेजारच्या बिल्डिंगमध्ये, जवळच आहे. तर आमच्या नीताताई म्हणून आहेत, तर त्यांचे गणपती बाप्पा पाहण्यासाठी. तर खूप छान डेकोरेशन केलं होतं त्यांनी देखील. आणि खरं तर भरपूर ठिकाणी बाप्पासाठी बोलवलं होतं, म्हणजे बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. परंतु माझ्याकडेच गणपती बाप्पा असल्यामुळे मला बऱ्याचशा ठिकाणी जाता नाही आलं. सो मी ट्राय केला की जवळजवळचे जे बाप्पा आहेत तर तिथे जाऊन येईल. आणि यानंतर माझ्याकडेच गेस्ट येणार होते बाप्पाच्या दर्शनासाठी. पूजा वगैरे येणार होते, प्राजक्ता, दीपाली. तर त्यामुळे मग मी लवकरच इकडनंही निघाले. 1 तासामध्येच तुम्हाला सांगितलं होतं मी सगळे बाप्पा तुम्हाला दाखवून आणते. तर अशा प्रकारे आपण माझ्या मैत्रिणींचे जे बाप्पा आहेत तर ते पाहिले. आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. तर इथे मोदक बनवूनच ठेवले होते. आणि इथे पाहिलं का तुम्ही राघव कसा मोदक घेत होता. तर त्याला खूप आवडतं मोदक खायला. आणि माझी मैत्रीण आली होती उज्ज्वला ताई, तर तिला बाहेर जायचं होतं त्यामुळे ती लवकर आली. नाहीतर त्यानंतर थोड्या वेळानेच सगळे गेस्ट आले आणि आम्ही आरती करायला घेतली. कृपा जयाची सर्वांगी सुंदर वृषेंदुराची गंठी झळके माळ फळांची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मागे मनसा कामना पूर्ती. जय देव जय देव. आरती गोवाळू भावार्थी गोवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव जय देव. जय देव जय ईश्वर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देव जय देव. नारायण दामोदरम वासुदेवम श्रीधरम माधवम भक्तावतारम जानकी नायकम. बाय बाय त्याला वाटलं मला ठेवून चालले. बाय बाय करा राघव. बाय 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 करा. बाय 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 वेदा. जा रहे आप भी? कितने दूर जा रहे? बाय. कब मिलोगे अब? कल. जल्दी आना, हम मिस करेंगे आपको. बाय. कॉल कर रहा था रमेश जी को, लेकिन उन्होंने वो सो रहे, वो एक्सरसाइज करे, वो थोड़ा. तर आरती वगैरे झाल्यानंतर सगळेजण घरी निघाले जायला. तर मी आजचा हा व्लॉग इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला, व्हिडिओला लाईक करायला, कॉमेंट करायला आणि व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.